गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम ढोलावीरा. आता आम्ही चाललोय रन ऑफ कच्छला. रन ऑफ कच्छला तिकडचे जे टेंट्स आहेत, प्रॉपर टेंट आहेत, ते तिथे राहणार आहे. जाता जाता एकदम सुंदर रोड लागतो, मीन्स पूर्ण व्हाईट सँड आहे दोन्ही साईडला, मीठ आहे म्हणजे, आणि त्याच्यामधून रोड आहे. आता तर मी ऐकलं आहे की तिकडे मीठ नाही आहे, पाणी आहे समुद्राचं, पण तरी देखील रोड खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर. तिथे वेगवेगळ्या टाईपचे पक्षीही आहेत, तर तेही बघायला मिळणार आहे. बसमध्ये लगेज लोड केलेला आहे, मी चेकआउट केलेला आहे. माझी बॅग देखील ही बसमध्ये ठेवलेली आहे. आता नाश्ता करायचा आहे. हे जे इथे आहे हे कॅन्टीन आहे. सो आता कॅन्टीनला जातो, नाश्ता करतो. 8:30चा चेकआउट टाइम सांगितला होता, आपण 8 वाजता चेकआउट करून बॅग वगैरे सर्व गाडीमध्ये ठेवले. आता जस्ट निघायचंय. आजचा ब्रेकफास्ट मध्ये आहे मेथी पराठे, ढोकळा, पोहे आणि ही काहीतरी इथली लोकल चटणी आहे, दही. ओके, आणि गरम गरम कॉफी. काय शायनिंगच मारतोय. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि यस, ही आपली बस. सो बस आता इथेच राहणार 2 दिवस आणि आम्ही आमचं ओझं घेऊन चाललोय. प्रत्येक जण आपापले बॅग्स घेतात आहे. मी पण माझी बॅग घेऊन आम्ही टेंटमध्ये जाऊ. तुम्हाला टेंट दाखवूच, एक नंबर आहे गाईस. मागे दिसतोय का, हा हायवे आहे. हायवेला लागूनच असे टेंट बांधलेले आहेत, प्रत्येकाने आपापले वेगवेगळे टेंट आहेत. आता आम्ही कुठल्या टेंटमध्ये जाऊ, काय जाऊ, हे एक्झॅक्टली मला पण माहीत नाही. तिथे पोचल्यावर मी तुम्हाला दाखवेल. पण ज्यांनी बांधलेले आहेत प्रत्येकाचे टेंट एकदम जबरदस्त आहे. आता सर्वजण आपापले बॅग्स काढतात. माझी ही एक बॅग आहे, अजून एक येल्लो बॅग आहे. आम्ही जो आलेलो आहे तो डेझर्ट इन कॅम्प म्हणून आहे. सो इथे आम्ही आलेलो आहे. ही एंट्रन्स आहे कमान, आणि इथच्या आतमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे टेंट बघायला मिळतात. सो मित्रांनो, ही एकंदरीत अशी रूम आहे. ट्रिपल शेअरिंग मध्ये घेतलेलं आहे मी. तर इथे डबल बेड आहे आणि तिथं सिंगल. आल्या मी त्याच्यावर कब्जा करून टाकला, टेन्शन नाही. इथे 2 बसायला चेअर्स आहेत आणि येस, मिरर देखील भेटलेला आहे. एक छोटा ड्रॉवर वगैरे मिळालाय, हँगर वगैरे, AC वगैरे आहे. तो चालू आहे का नाही माहिती नाही. सो एकंदरीत ही रूम अशी आहे. ओके, 360 दाखवतो तुम्हाला पॅन. ओके, डबल बेड, सिंगल बेड, ट्रिपल शेअरिंग आणि 4ही बाजूने टेंट आहे. ओके, कापडी. इकडे एक विंडो दिलेला आहे व्हेंटिलेशन साठी. एक मिरर, 2 चेअर्स मिळाले, टेबल मिळालाय. ओके, पॉइंट मिळालाय एक्सटेन्शन म्हणून. तिथे एकच पॉइंट आहे. आता 3 जण चार्जिंग कसं करणार, मोठी गोष्ट आहे. आणि इकडे येस, ते वॉशरूम दिलेलं आहे. सो हे असं प्रॉपर वॉशरूम आहे. वॉश बेसिन दिलेलं आहे, गिझर कनेक्शनही आहे आणि मस्त असं व्यवस्थित मस्तपैकी टेंट मध्ये असं बाथरूम आहे. मोठं आहे, प्रशस्त, झिप आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. ओके, थोडी गरमी आहे. थम्सअप. फायनली वेलकम टू रन ऑफ कच्छ. आता व्हाईट डेझर्टला पोहोचलोय, चेक इन झालंय. 1 वाजलेत, लंच टाइम आहे. पटकन लंच करून घेतो. बाहेरून आपला टेंट कसा असा दिसतोय. हा 1 नंबर, 2 नंबर पटकन अलॉट करून घेतला. सो असे पूर्ण टेंट्स आहेत. ओके, सो यस, 2 नंबर टेंट पटकन घेतलाय. हा आमचा रूम पार्टनर जय फ्रॉम रायगड. अजून एक बंदा आहे,
काय नाव त्यांचं? त्यांचं नाव आहे मीत. ते प्रॉपर गुजरात मधून आहेत, अहमदाबाद मधून. स्वतः लंचला चाललोय गाईज. ओके, लंचचं काय प्रोसेस आहे माहित नाही, तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो मी. जाम गडबड आहे इथे, जाम गडबड आहे. एवढी लाईन लागली आहे, ही लाईन आहे. एवढ्या लाईन मधनं ताट घेतलं आणि नंतर कळतंय की हा आपला हेच नाहीये. जीवन सर द ग्रुप ऍडमिन सांगतात आता कुठेतरी दुसरीकडे आहे आपलं. आता मी चुकून ना गुजराती लोकांच्या लाईन मध्ये जाऊन ऑलमोस्ट लाईट घेणारच होतो, पण नंतर कळलं की ही प्रायव्हेट आहे कोणाच तरी, आणि आता आतमध्ये रेस्टॉरंट प्रॉपर आहे, तिथे आपलं जेवण आहे. सो हे प्रॉपर हॉटेल आहे. ओके, आणि इथे प्रॉपर आमचं जेवायची सोय. हे सगळे आमच्याच ग्रुप मधले आहेत. यस, अजून कोणी आलेलं नाही दिसत. यस, हे सगळे आमच्याच ग्रुप मधले आहेत. ओके, वो मेनू क्या क्या है? हाँ, दाल, भात, रोटी, भजिया, पापड़, चटनी, गुड़, मूली, टमाटर और काकड़ी। प्याज नहीं है? महाराष्ट्र लोगों को प्याज बहुत लगता है. अच्छा, पनीरची भाजी, मिक्स व्हेज भाजी, भजी, मिरची भजी, पापड, मुळा, हे काय म्हणतात त्याला, जे काय XYZ, रोटी, इडली, रोटी, चपाती, साईज, टमॅटो. येस, जी फूड क्वालिटी आहे ना एकदम टेस्टी आहे. ओके, मेन म्हणजे काय, इथलं एकूण एक गोष्ट आहे ना, इथे मिळत नाही, रनमध्ये अटेंड. सो तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग लांबून आणावी लागते. मीन्स इथलं जवळचं मार्केट जे सगळ्यात जवळ आहे तेच 80 किलोमीटरवर आहे. सो यांना काही गोष्ट लागली तर 80 किलोमीटरवरनं लागतं. इवन पाणी देखील, पाण्याचे टँकर्स देखील लांबून येतात. तर ही गोष्ट इथे मेंटेन करणे अवघड आहे. तेही कारण आहे की इथे काही गोष्टी कॉस्टली आहे. ओके, सो 2 वाजलेले आहेत, आता 3:30 वाजता आम्ही रण उत्सवाला जाऊ. सो संध्याकाळी इथे काही कार्यक्रम होतात, ते लाइटिंग वगैरे मस्त होईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. एक गंमत झाली सांगतो मी. आता दुसऱ्या ह्याच्यात आलोय. ओके, हे दुसऱ्या इकडचं बाजूचाच टेंटचा एरिया आहे. कसं काय सेटअप बघायला, तर इथे मॅट वगैरे लावलेली आहे. आतमध्ये चेअर्स मध्ये ज्यांना प्रोग्राम बघायचा बघू शकतात. आणि आलो कसं तर आम्ही आमचं पलीकडे, हे टेंट माझं आहे, पलटी मारली की दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये. हे बघा, म्हणजे तुम्हाला तिकडचा प्रोग्राम नाही आवडला की तुम्ही दुसरा प्रोग्राम एन्जॉय करू शकता. टेन्शन नाही लेणे का. मग शिवानी 5 म्हटली, नाहीये 5 म्हटली, 5 म्हटली तर तू नेक्स्ट आणि 2 टाकू शकतास. नाही म्हणता म्हणता जिंकायचा नाही तो. त्याच्यामध्ये त्याचे एक्सप्रेशन असे आहेत. माहित पण असेल तर डाव. नाही काय पण असू शकतं. हुकुमचा डाव कुणाला येत नाही. एक पान हुकुमचं लपून ठेवलेलं असतं. पाण्याचे ठिकाण आहेत. मग अशी जे आपण बघितलं रोड टू हेवन ते व्हाईट रन, म्हणजे तिथे आम्ही संध्याकाळी जाऊ. मे बी तिथे वाईट नसेल, कारण जर मगाशी तिकडे नव्हतं तर इथं पण नाही. ढोलावीरा जे काल पाहिलं, त्यानंतर हे एक स्पॉट आहे, हे आमच्या पॅकेजमध्ये नाही आहे आय थिंक. ओके, त्यानंतर हे मठ आहे होतं कुठलं तरी. ठीक आहे, मांडवी बीच इथे पण आपण जाणार आहोत. आणि कोटेश्वर, तर असे एवढे स्पॉट आहेत. जर तुम्ही ह्या साईडला येणार असाल तर हे स्पॉट देखील तुम्ही बघू शकता. सो अशा एकंदरीत तिथे बघा अम्ब्रेलाज लावलेले आहेत. ओके, सो मे बी रात्री लाइटिंग्स लावतील तेव्हा ते चांगले दिसेल. बाकी पत्ते खेळत होतो, ते खेळून झालं आहे, आता बस फिरतोय.
चेअर्स लागलेत, 1 2 खॉट लागलेले आहेत, इकडे पण खॉट लागलेत. का माहिती का, संध्याकाळी इथे काहीतरी कार्यक्रम होतो. ओके, काय कार्यक्रम होतो हे तर मला देखील माहीत नाही, संध्याकाळी आपण बघू नक्कीच. तोपर्यंत मगाशी आम्ही 2 नंबर टेंट आहे तो माझा आहे, तिथे आम्ही मगाशी कॅट खेळत होतो आणि काही ग्रुप आहे तो इथे खेळतोय पत्ते फुल ऑन जोश. तर साधारण आम्ही 30 लोक आहेत. ओके, तर ही जी बाजू आहे ही पूर्ण आमचाच ग्रुप आहे. सो मित्रांनो, मी आहे टेंट मध्ये राहायला आणि प्रत्येक टेंटच्या बाजूला अशी चारपाई म्हटलं त्यालाही दिलेली आहे आणि हे इकडे कार्यक्रम आहे. ओके, सो आता मस्तपैकी इथे आराम करतोय, वारं एकदम चिल्ड आहे. काल ढोलावीरामध्ये खूप गरम होत होतं, इकडं थोडी गरमी कमी आहे आत्ता तरी. सो आता 3:30 वाजता आम्ही सगळे रन ऑफ कच्छ म्हणजे व्हाईट रनवर जाणार आहे. बेसिकली तिथे समुद्राचं पाणी येतं आणि नंतर पाणी इव्हॅपोरेट होतं. पाणी इव्हॅपोरेट झाल्यानंतर तिथं मीठ आहे, ते मीठ पूर्ण हे असतं, मीठ असतं पूर्ण मैदानात आणि त्यामुळं ते सगळं वाईट वाईट दिसतं. तर अशा रीतीने तर तिथे आता जाणार आहे, सनसेट पण तिथेच बघणार आहे आणि तिथे काय काय आहे ते मी एक्सप्लोअर करणार आहे. आता टाइमपास खूप झाला, थोडी माहिती गोळा करायचा प्रयत्न करू. ॲक्च्युली इथे काय सिस्टम आहे, इथले टेंटचे कसे पॅकेज असतात, निश्चितच ते रिसेप्शनवरच माहिती पडेल आपल्याला. प्रॉपर अर्धवट माहिती कुठनंही गोळा करण्यापेक्षा आपण टेंटवरनंच जे रिसेप्शन आहे तिथेच माहिती गोळा करू. सर, मेरा नाम कल्पेश सोनी है, डेजर्ट इन कैंप रिसोर्ट, ये आप हमारे रिसोर्ट में आए हुए हो. हमारे पास यहाँ पे 2 किस्म के टेंट है, एक डिलक्स एसी टेंट होता है और एक नॉर्मल विदाउट एसी टेंट होता है. जो एसी टेंट है उसका प्राइसिंग सीज़न और ऑफ सीज़न में दोनों में फ़र्क होता है. ऑफ सीज़न में वो 7,500 रुपया और ऑफ सीज़न में 8,500 रुपया. वैसे ही नॉन एसी का प्राइस हमारा 5,500 और 6,500 रुपया है, जिसमें 2 लोगों का अकोमोडेशन आता है इंक्लूडिंग डिनर, ब्रेकफास्ट और रात को एक कल्चरल प्रोग्राम होता है 1 घंटे का, वो भी इंक्लूड होता है. एज वेल एज़ हमारे पास फ्री वाईफाई होता है और पानी की बोतल वगैरह हम लोग यहाँ पे आपको सर्व करते हैं. यहाँ पे दूसरी एक्टिविटी के अंदर रन एकदम बाजू में है, तो यहाँ से रन सिर्फ 2 किलोमीटर होता है. जो अपनी टेंट की बात करूँ तो हमारे टेंट इतने सफिशेंट है कि एक टेंट में 4 लोग कंफर्टेबली और 5वें को भी आना है तो आ सकता है. और अपने टेंट की खासियत ये है कि हम लोग किसी को भी मैट्रेस नहीं देते, हम लोग सबको बेडिंग देते हैं. सबके लिए एक बेड होता है जो अंदर आ जाता है. एक्स्ट्रा पर्सन के एक्स्ट्रा कॉस्टिंग होते हैं, लेकिन एक टेंट में अगर चाहिए तो आप 5 लोग भी आ सकते हो, इतने सफिशिएंट टेंट है. जो बाथरूम का साइज़ है वो भी 14 बाई 8 का है, जो जनरल बाथरूम से काफ़ी बड़ा होता है. और आपका जो पैकेज में फूड इंक्लूड है बराबर, तो फूड में क्या क्या होता है? दोपहर का खाना, बाद में ब्रेकफास्ट. ओके, मैं बता दूँ क्या होता है वो थोड़ा जो हम यहाँ पे हमारा जो फूड देते हैं उसके अंदर उसको MAP प्लान बोला जाता है. डिनर और ब्रेकफास्ट इंक्लूड होता है. डिनर के अंदर हमारे यहाँ पे कच्ची 3 सब्जियाँ बनती है, जिसमें रिंगना का ओड़ा जो यहाँ पे हमारे लिए सबसे बेस्ट, बैंगन का भरता जिसको बोला जाता है पूरे भारत में, बाजरा का रोटला, रोटली और 2 और सब्जी होती है, जिसमें एक पनीर, एक पंजाबी टाइप सब्जी रखते हैं जिससे कोई बच्चे आए तो उनको भी तकलीफ़ ना हो, और 2 कच्ची सब्जी होती है. हमारे पास खिचड़ी कढ़ी होता है, पुलाव कढ़ी होता है, और या तो हमारे पास दाल और राइस होता है. उसके साथ में हमारे पास हमेशा एवरीडे स्वीट होता है, एवरीडे फरसान होता है, पापड़, चटनी, सलाद ये सब होता है, और काफ़ी सफिशेंट मेन्यू होता है. और सुबह जो ब्रेकफास्ट होता है उसके अंदर भी हम लोग 2 से 3 गर्म आइटम देते हैं, जैसे पूरी भाजी हो गया, आलू परोठा हो गया, ब्रेड बटर एवरीडे होता है, पौवा हो गया, उपमा हो गया, इडली सांभर हो गया. ऐसे हम लोग ब्रेकफास्ट भी सर्व करते हैं. और नॉर्मली यहाँ पे हम लोग फ्रूट भी रखते हैं, लेकिन ये डेजर्ट है, जो भी आता है 80 किलोमीटर दर से आता है, तो कई बार फ्रूट्स नहीं पहुँचते, बाकी होता है तो हम लोग फ्रूट भी सर्व करते हैं. फ्रूट के अंदर 2 फ्रूट ही हम लोग यहाँ पे दे पाते हैं एज़ पर द क्लाइमेट, एप्पल और बनाना, जो हम लोग ब्रेकफास्ट में सर्व करते हैं. ओके, सो अगर किसी को यहाँ पे बुकिंग करना है तो ये नंबर पे कांटेक्ट करके कल्पेश आ सोनी. सकते हैं. थैंक यू. सो हे इथले स्टेची मी तुम्हाला माहिती दिलीच.
सो तुम्ही जर येणार असताल तर इथली माहिती यूज करून इथं येऊ शकता. फायनली यस रण उत्सव पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघताय फायनली इथे उंट वगैरे पण आहेत. सो मित्रांनो, हे जे रन आहे ऍक्च्युली हे रन दुसरं आहे. मीन्स हे जे माझी पाठी बघताय हे रन जे आहे हे तेवालं रन नाही जे तुम्ही मेन रन जे आहे ते इथनं साधारण 5 ते 7 किलोमीटर लांब आहे. तिकडं असं म्हणतात की आता तिकडे चिखल आहे, त्यामुळे लोक येतात तर लोकांना रन बघायचा आहे म्हणून इथे दुसरा रन असा बनवण्यात आलाय. सो आता वाजलेले आहेत 4:30. मे बी मी थोडा लवकर आलोय कारण मला हीट सनचं टायमिंग जाणवते बऱ्यापैकी. तर प्रयत्न करा एक 5:30च्या आसपासच. नॉर्मली इथे सनसेट बघायलाच लोक येतात. हे असं रन आहे बघा, माती सगळं मीठ आहे हा. सो इथे जेवढं पण दिसतंय व्हाईट सर्व मीठ आहे, सर्व मीठ आहे. फायनली आम्ही आलेलो आहे रन वर. यास मित्रांनो, रन ज्याच्यावर पूर्ण मिठाची चादर आहे. मित्रांनो, ऍक्च्युली जेव्हा इथलं समुद्राचं पूर्ण पाणी आटतं आणि त्यानंतर जे मीठ उरतं ना तेच मीठ आहे सर्व, तर यालाच म्हणतात रन. हा जो सनसेट झाला ना की खरी मजा येते. म्हणजे साधारण इथे यायचं असेल ना तर 5 नंतरच यायचं. आम्ही आलोय 4 वाजता. जेवढं काय चेहरा आवरून वगैरे आलतो सगळा टॅनिंग होऊन गेला. ही वाट कुठली अन हा रंग कुठला, कच्छच्या वाळूत मन हरवून गेलं. मन मराठी रंग गुजराती, या क्षणांना कुठलीच सीमा नाही. रणाच्या या वाटेवर मन मात्र इथेच राहिलं. सनसेट झालेला आहे. आता आम्ही रण उत्सव म्हणजे जो फेस्टिवल आहे म्हणजे तिथे कार्यक्रम होतो तिथे जाणार आहे. आता आम्ही डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटूया. सो गर्दी बघताल तर गर्दी वाटलं होतं एवढी गर्दी नाहीये, पण तरी देखील बऱ्यापैकी गर्दी आहे. ऍक्च्युली जागा खूप मोठी आहे तर लोक असे पांगले आहेत का तर प्रत्येकाला फोटोला बॅकग्राऊंडला क्लिअर बॅकग्राऊंड यावं म्हणून असे लोक लांब पर्यंत पांगलेले आहेत. आणि हो, आमचा ग्रुप पण असा एक तिकडे एक इकडे सगळे वेगवेगळे भटकलेले आहेत. आता फक्त आम्ही 5 जण आहोत इथे. सो हे आमचे फ्रेंड झालेले आहेत. हे सगळे बेळगावचा ग्रुप आहे. सो नक्कीच कॉन्टॅक्ट मध्ये राहू आम्ही. 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता रण उत्सववरनं जे हँडीक्राफ्ट वगैरे सर्व गोष्टी आहेत तर तिथे आलेलो आहे. हँडीक्राफ्ट आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे आणि पार्किंग पण आहे. तर बऱ्यापैकी मोठं पार्किंग आहे. तर इथे हँडीक्राफ्ट वगैरे ते बघणार, तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे. लेट्स गो. मित्रांनो, प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. शॉपिंगला इथे नंतर जाऊ आम्ही. सर्वात प्रथम आम्ही जाऊ कल्चर प्रोग्राम बघायला. तर तिकडे आता चाललेलो आहे. तिकडनं मग परत नंतर 8 वाजता इकडे येईल. चालो चालो चालो. सो प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे. आम्ही शॉपिंगला नंतर जाणार आहे कारण सर्वात प्रथम इथला जो कल्चरल प्रोग्राम आहे तो आम्ही पहिले बघणार आहे आणि त्यानंतर शॉपिंगला जाणार आहे. सो इथे इथला कल्चरल प्रोग्राम चालू झालेला आहे. सो लेट्स गो. चालू ठेवून जरा हे कॉमेडी पाहिजे. आल्यापासून नॉनव्हेज सोड अंडी मागतोय. कुठे गुजरात मध्ये अंडी ते ना कॉमेडी करायला. कॉमेडी करतो ना अंडी मिळत असतील तर मी खायला तशी अंडी आता नमस्ते.
चला चला पर्वती. बारामती. तर मित्रांनो आता इथून आम्ही चाललोय शॉपिंगला. तिथे गेल्यावर मी दाखवतो. आता इथे खूप अंधार आहे. सो चलो बाय. मित्रांनो आता तुम्हाला क्वालिटीमध्ये थोडा चेंज दिसाल बिकॉज माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे आणि मी दुसऱ्याचा मोबाईल घेतलाय व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके क्वालिटी चेक करतो एक मिनिट. सो आता ही जी जागा आहे ह्या इथं तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता, खाऊ शकता. ओके तर आता सगळे पांगापांग झालेले आहेत. सर्व इकडे तिकडे गेलेले आहेत बिकॉज काय म्हणतात शॉपिंग करायला आता प्रत्येक जण इकडे तिकडे गेलाय. मी एकाचा मोबाईल घेतलाय सो दॅट मी व्हिडिओ बनवू शकेल. त्यापूर्वी इथे खायला काय काय ते बघू आपण. सो इथे पाणीपुरी सेक्शन आहे. ओके गाईज आईस्क्रीम सेक्शन. इथे पण आईस्क्रीम सेक्शन आहे. त्यानंतर इकडे पाणीपुरीच, इकडे भेळपुरी वगैरे, इकडं कचोरी वगैरे आहे. ओके कचोरी. ओके मैगी और यहाँ पर बैठता है चाय. ओके हाय बोलो. हॅलो सर. बस लॉक करतोय काय काय खायला इथे लोकांना दाखवतोय. नाही सर त्या नाही काही नाही काही नाही काही नाही काय नाही. पहिले जरा कंटेंट वर. 3 प्याज कचोरी लेना है. हाँ पार्सल. ओ सर. अरे बाबा कोपऱ्याचं काउंटर सगळे तिथं बसलेत. हाँ प्लेट भी दे देना और जो भी है. नहीं तो प्लेट में ही दे दो, मैं लेके जाता हूँ. प्लेट में ही दे दीजिए. ऑडिओ माइक बंद पडलाय, बॅटरी डाऊन झाली आहे. ऑडिओ क्वालिटी थोडी ॲडजस्ट करा. इथे भरपूर क्वालिटी भरपूर शॉप्स आहेत. मीन्स लांब लांबपर्यंत. इन शॉर्ट हँडीक्राफ्टचे बनवलेले आयटम्स इथे भरपूर प्रमाणात आहेत. असं भरपूर प्रमाणात हँडीक्राफ्टचे आयटम्स बघायला मिळतील. ओके कपडे वगैरे. सो आणि हो इथं आलात तर तुम्हाला बार्गेनिंग स्किल एकदम प्रॉपर आलं पाहिजे. मीन्स 500 रुपये सांगितलं तर बार्गेनिंग करून ते 100-200लाच घ्या बिकॉज सुरुवातीला कॉस्ट जरा जादा सांगतात. आतापासूनच प्लॅनिंग करताय का काय? हा का कोल्हापूरचेच आहे. अच्छा आम्ही पुण्याहून आणि हे बेळगाव. अच्छा कोल्हापूरचा म्हटलं काय विषय संपला की. धन्यवाद. ॲक्च्युली तसं जर बघितलं नाही तर इथे फक्त जागा करून लेडीज लोकांसाठी शॉपिंगसाठी. बॉईज लोकांसाठी तर मला आतापर्यंत काही शॉपिंगला असं विशेष काही दिसलं नाही. आणि हो शॉपिंग करून आमच्या स्टेवर पोहोचलो. तुम्हाला दुपारी सांगितले होते ना इथे काहीतरी खास ट्रेडिशनल प्रोग्राम होतात. आम्ही त्याच ट्रेडिशनल प्रोग्रामला हजेरी लावली. तुम्ही पण माझ्यासोबत आनंद घ्या इथल्या ट्रेडिशनल म्युझिक आणि डान्स प्रोग्रामचा.
बने माझे मारी वाघ सवारचे मोठू जमलं बारीक केला सर्कल छोटी हो फटकारो गोरी मने मार गयो अरे नैना रो तब